साम दाम दंड भेद हे त्यांचं ॲक्टिव्ह होते. मग तुमच्या जवळ काही माणसं घुसवले जातात, काही वकील म्हणून घुसवले जातात, काही अधिकारी म्हणून घुसवले जातात, काही तुम्हाला भीती घालायला असतात, काही तुम्हाला गोड बोलायला असतात. असे सगळे प्रकार सरकारच्या माध्यमातून चालू असतात. तुम्ही यशाच्या जवळ यायला पाटील असं मी त्यांना सांगत होतो. पण 2 तास थांबा, एकदा सगळ्यांना विचारू. माझं म्हणणं काय होतं, आलेल्या लगेच स्वीकारण्यापेक्षा 2 तास थांबा, सगळ्यांना आपण विचारून घेऊ. तोपर्यंत माझं म्हणणं होतं की आपण जाऊन कानात सांगू की असं हे तोटा व्हायला. पण नंतर त्यांचं समज काहीतरी वेगळा झाला आणि त्यांनी म्हणलं की तुम्ही स्टेजवर येऊ नका. कुणाचा मर्डर केला आहे, कुणाचा खून केला आहे का काय केलं आहे, समाजाच्या मागणीसाठी जर आपण एखाद्या दिवशी आपल्याला उचलला जरी तरी काही फरक पडणार नाही. हे शासनामध्ये तेवढा दमच नाही. मी आज तुम्हाला ऑन रेकॉर्ड सांगतो. एकदा काय झालं होतं, चंद्रकांत दादा पाटलांच्या घरावर आम्ही आंदोलन घेऊन गेलो होतो. ते मंत्री होते. त्यावेळेस दादांना आम्ही ओबीसीतनं आरक्षण मागणी केली आणि चंद्रकांत दादा म्हणले, तुला माहीत आहे का, जर आपण ओबीसीतलं म्हणलं तर का ओबीसी आणि मराठा दंगल होईल. म्हणजे आता जी होणार तशी, आता जसं टी व्हीत मिळत दाखवलेत का नाही, आझाद मैदानला मराठे पण येत ओबीसी पण येत, अशी उभी लढाई होईल समाजातमध्ये, महाराष्ट्रात असं होईल तसं होईल. हा पिक्चर आहे, हा काय नाही. मी दादाला त्यावेळी सांगितलं होतं. मग आपल्यात तर वाद होणं शक्य नाही. बरोबर दादा. आणि समजा लढाईच करायची झाली तर मराठे ही एका आईची लेकरं आहेत. आमच्या गावाकडं म्हण होती, लढाई झालं तर एका आईचे 5 पोरं जर असले का ना अख्ख्या गावाला ताणून मारित आहेत. का बरं? ती एका रक्ताचे असल्यामुळे त्यांना माहिती आहे की आपण काय लढायचं आणि काय नियोजन करायचं आणि कोणाचा हल्ला कधी निपटवायचा. ही सगळी जी बाकीची आहेत का नाही गाववाली, तर ही एकत्र व्हायच्या आधी ह्याने धुराळा करून निघतात. तसं आज जर बघायला गेलं तर वाघमारे लक्ष्मणवर नाराज, लक्ष्मण वाघमारेवर नाराज, त्याचं ह्या कोणत्या आमच्या ससाण्याचं वेगळंच गणित. हाकेंच्या स्टेजवर तुम्ही जाणार होते, त्या तो काय किस्सा आहे? नाही, हाके यांनी काय झालं, मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन जाहीर केलं आणि त्यानंतर हाकेंनी सुरू केलं की बाबा मी 1 तारखेला असं करणार आहे, तसं करणार आहे, असं आहे तसं. मी म्हटलं आता मी सुद्धा ओबीसी प्रमाणपत्रधारक आहे. आज घडीला मी कुणबी दाखले काढले आणि ओबीसी झालो आहे. मी ओबीसी आहे म्हणजे आता ऑफिशियली. उलट हाके एनटी आहेत. ओबीसी जर ओबीसी आरक्षणाचा जर आता जर राज्याचा विचार केला तर कुणबी दाखला घेऊन मी ओबीसी आहे ना. मी तिथं स्टेजवर येईल, माझा अधिकार आहे तिथं सुद्धा यायचा, आणि तिथं बस उभा राहून सांगेन की अरे ते आमच्या मराठा बांधवांना आरक्षण देणं गरजेचं आहे. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे. खरं तर महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा आहे आरक्षणाची, आणि त्यातच सध्या आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट योगेश केदार. खरं तर ते शिवसेना म्हणजे शिंदे सेनेचे प्रवक्ते सुद्धा आहेत, आणि सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या जे काही बैठक झाली त्या बैठकीनंतर तर ते अजूनच चर्चेत आहे. रोज नवीन नवीन त्यांच्याबद्दल चर्चा ऐकायला भेटते. अनेक मुद्दे आहेत, त्याच विषयी आपण जाणून घेणार आहोत. जे काही तुमचे प्रश्न आहेत तेच प्रश्नांची उत्तरं आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट योगेश केदार. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर मागच्या काही 8 दिवसांपासून जी काही चर्चा होती आहे, मग ती आंतरवालीची बैठक असो किंवा आरक्षणाची असो, त्याविषयीच आपण चर्चा करणार आहोत. तर त्या आंतरवालीच्या बैठकीत नेमकं झालं काय होतं, कारण की त्याच चर्चेचा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. काय नाही, मनोज जरांगे पाटलांनी आंतरवलीमध्ये राज्यातल्या सगळ्या आरक्षण अभ्यासकांना बोलवलेलं होतं. त्यांच्या निमंत्रणावरून मी आंतरवलीला आलो. मला गंगाधर काळकुटे असतील किंवा आणखी कुणी आंतरवलीतल्या लोकांनी फोनही केला होता आदल्या दिवशी, आणि तुम्ही यावं अशा पद्धतीचं एक तो ओपन मेसेज पण होता. त्या बैठकीला यायचं म्हटल्यानंतर मी विचार केला होता की बाबा आपण जावं किंवा न जावं. मी अनेक समाज बांधवांना विचारलं फोन करून की बाबा आपण आंतरवलीला जाणं योग्य राहील का. बऱ्यापैकी जे माझ्यावर प्रेम करणारे लोक होते की तुम्ही जाऊ नका दादा, जरांगे पाटलांच्या मनामध्ये तुमच्याविषयी काहीतरी वेगळं वाटतंय नेहमी, आणि मागच्या 10-15 दिवसापासून त्यांची सगळी टीम तुमच्यावर तुटून पडलेली आहे. तुमच्या विरोधात ट्रोलिंग भरपूर सुरू आहे, आणि काहीतरी चुकीचा विषय व्हायला नको, बरोबर, कशाला जात आहे असं माझ्या म्हणजे मी ज्यांना मानतो चांगलं, काही वकील लोक आहेत, काही आहेत, त्या लोकांना म्हणाले की नाही नको जायला असं म्हणणं आलं होतं. पण माझ्या मनातलं जे इनर व्हॉईस आहे, इनर व्हॉईस ज्याला म्हणतो आपण, ती मला साक्ष देत होती की नाही आपण जर नाही गेलो तर समाजाला आपण सांगणार काय. शेवटी मनोज जरांगे पाटील ही अनेक वर्ष झालं आंदोलन करायला लागलेले आहेत, समाजासाठी लढायला लागलेले आहेत.
प्रचंड मोठ्या हाल अपेष्टा सोसायला लागलेल्या आहेत आणि तरीसुद्धा मराठा समाजाला जे अपेक्षित यश आहे ते मिळायला तयार नाही. आम्ही काहीतरी मिळाले, आम्हाला सगळा महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसीत जाईल असं वाटत होतं. मग सुरुवातीला वाटत होतं की आम्ही सरसकट कुणबी दाखले आम्हाला उद्यापासून मिळतील आणि आम्ही आरक्षणात जाऊ. नंतर वाटायला चालू झालं, म्हणजे जरांगे पाटलांनी सांगायला चालू केलं की आपण सगळे सोयरे होणार आहे. कुणब्याचा सोयरा, तू कुणबी, म्या मराठा, तुझ्यातली मुलगी मी केली, माझ्यातला मुलगा तुझ्यात केला, असं काही जे नातेसंबंध आहे आपण सगळे सोयरे असं सहज सांगायचे. आणि शासनाने निर्णय घेतल्यावर उद्यापासून सगळे मराठी काय होणार, कुणबी, ओबीसी आरक्षणात जाणार, कुणबीचा दाखला मिळणार सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून. त्यावेळेस थोडंसं आम्ही सांगायचा प्रयत्न करत होतो, पण आमचं म्हणणं सुद्धा असं होतं किंवा एकदा नेतृत्व निर्णय घेतला आहे का नाही त्यासोबत उभा राहू. म्हणून आम्ही शेवटी तो निर्णय कालांतरानं योग्य ठरेल अयोग्य ठरेल तो पार्ट वेगळा आहे, पण समाज एकत्र राहिला का नाही आपण ताकदीनं सगळ्यांनी राहिलं पाहिजे. आणि सावध करत असताना सुद्धा जरांगे पाटलांची इच्छाच ते असायची की नाही हे म्हणजे मी ठरवलं की नाही आता होणार आहे आणि चला सोबत चाललो. ते सगळे सोयरे झालं नाही. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा अनेक गोष्टी समोर आल्या. हैदराबाद गॅजेटियरचा विषय घेऊन आपण परत आझाद मैदानला गेलो, सगळे सोयरे घेऊन आपण वाशीतनं माघारी आलतो, आता ह्याला गेलेलो. आणि तिथं सुद्धा मनोज जरांगे पाटलांना माझी विनंती होती की पाटील आपण गडबड करायला नको. हा जो JR नावाचा तुम्ही माझ्या हातात दिलेला आहे, ह्या JRमधून नोंदी नसणाऱ्या मराठ्यांना म्हणजे कुणबी नोंदी नसणाऱ्या एकाही मराठ्याला आरक्षण देता येणार नाही. बरोबर. मी ऑन दी स्पॉट आझाद मैदानावर पाटलाने JR हातात दिल्यावर सांगितलं होतं. आझाद मैदानात पण लोकांनी त्यांना एक भीती घातलायला चालू केली होती की हायकोर्टाचे आदेश आहेत आणि आता आपण मुंबईत सोडायला पाहिजे, तुम्हाला अटक करतील अशी भीती. म्हणजे काय होते, एखादा जर आंदोलक कुठे बसला आणि तो यशाच्या टप्प्याच्या जवळ आला का नाही, सरकार यंत्रणा सगळ्या लागू म्हणजे ॲक्टिव्ह करते. साम दाम दंड भेद हे त्यांचं ॲक्टिव्ह होते. मग तुमच्या जवळ काही माणसं घुसवले जातात, काही वकील म्हणून घुसवले जातात, काही अधिकारी म्हणून घुसवले जातात, काही तुम्हाला भीती घालायला असतात, काही तुम्हाला गोड बोलायला असतात. असे सगळे प्रकार सरकारच्या माध्यमातून चालू असतात. तुम्ही यशाच्या जवळ यायला पाटील असं मी त्यांना सांगत होतो. पण 2 तास थांबा, एकदा सगळ्यांना विचारू. माझं म्हणणं काय होतं, आलेल्या लगेच स्वीकारण्यापेक्षा 2 तास थांबा, सगळ्यांना आपण विचारून घेऊ. तोपर्यंत माझं म्हणणं होतं की आपण जाऊन कानात सांगू की असं हे तोटा व्हायला. पण नंतर त्यांचा समज काहीतरी वेगळा झाला आणि त्यांनी म्हणले की तुम्ही स्टेजवर येऊ नका. त्यांना वाटलं की मी कॅमेरात आलो तर दिसेन सोबत, काही असेल त्यांना मला माहीत नाही त्यांच्या मनातलं. पण मी ठामपणे होतो की पाटील थांबा. त्यांना काही लोकांची भीती मी 1-2 दिवस आधीपासून ऐकत होतो की बाबा जर समजा न्यायालयाच्या आदेशानुसार अटक केलं, पाटलाला अटक केलं तर मग. ह्याच्यावर माझं म्हणणं होतं, अरे आपण एवढं मर्दासारखे भाषणं करणारे लोक आहे, लढणारे लोक आहे, अटक केली म्हणजे काय. बरोबर आहे. असं काय आपण काय फाशी कुणाचा मर्डर केला आहे, कुणाचा खून केला आहे का काय केलं आहे. समाजाच्या मागणीसाठी जर आपण एखाद्या दिवशी आपल्याला उचलला जरी तरी काही फरक पडणार नाही. हे शासनामध्ये तेवढा दमच नाही. मी आज तुम्हाला ऑन रेकॉर्ड सांगतो, मराठे मुंबईत दाखल झाले होते, त्यांनी सगळे सत्ता केंद्र हातात घेतले होते. असं असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एक ब्राह्मण आहेत, लक्षात ठेवा. आणि ब्राह्मण मुख्यमंत्री असलेला व्यक्ती महाराष्ट्रातल्या लढवया मराठा समाजाला आणि त्या समाजातल्या सगळ्यात मोठ्या नेत्याला अटक करेल हे शक्यच नव्हतं. न्यायालयानं काय बी आदेश द्या हो. बरं, न्यायालयानं तर आदेश का तुम्हाला अटक करण्याचे पण दिलेले नव्हते. न्यायालय म्हणत होतं की आझाद मैदानामध्ये तुम्ही ठरलेल्या नियमानुसार आंदोलन करा. बरोबर. मुंबई खाली करा म्हणत नव्हते, रस्ते खाली करा म्हणत होते. रस्त्याच्या ज्या गाड्या होत्या त्या सुद्धा आम्ही आदल्या दिवशी खाली करून घेतल्या होत्या. म्हणजे आमचं आंदोलन एकदम ओके लेवलला चालू होतं. सरकार झुकायच्या परिस्थितीत यायला तयार चालू होतं. पण आमच्या मनोजदादाला लोकांनी काय केलं, कोणी भीती दाखवली, आपलं कोणतर गोळीबार करेल हे करेल. अहो तिथं आम्ही उभारून म्हणत होतो, जे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळेस मी भाषणं केलेलं आहे तिथं खाली उभारून. जनरल डायर नावाचा एक अधिकारी होता, त्यानं शांततेत आपल्या हक्काच्या मागण्या करणाऱ्या ब्रिटिश समाजाला, आपल्या हिंदुस्थानी समाजाला एक ब्रिटिश अधिकारी येतो आणि येऊन गोळ्या झाडतो. त्याला आपण काय म्हणतो, जालियनवाला. शांततेत बसलेल्या लोकांना. तसं आता मराठे आझाद मैदानावर शांततेच्या मार्गाने बसलेले आहेत. आणि असं बसलेलं असताना आमच्यावर गोळीबार करण्याची हिंमत कोणत्या जनरल डायरमध्ये आहे हे आम्हाला बघायचं आहे. हे मी तिथं म्हणत होतो. कोणी शक्यच नव्हतं, गाव शक्यच नाही हो.
हे पिक्चर जे होते का नाही टी व्हीत दाखवायला लागले बंदूक घेऊन उभारले ती किती 25 माणसं. आमचे मराठ्याचे पोरं काय करायचे माहिती आहे का, बंदूक मी बघितलं माझ्यासमोर बंदूक घेऊन उभारलेल्या पोलीस अधिकाऱ्याला म्हणायचे साहेब ह्याच्यात किती गोळ्या आहेत हो, आयला गोळ्या कमी पडतात माणसं जास्त आहेत हो. लढवया समाज आहे हा, बरोबर. ह्यांना गडप किल्ले फते करायची सवय आहे. असं कुणीच कल्पना केलं ना, असं ताब्यात मुंबई आम्ही घेतलेली होती. माझं म्हणणं होतं दादा थांबायचं, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, वक्त आने पे बता देंगे तुझे आसमा, हम अभी से क्या बता दें क्या हमारे दिल में है. असं आम्ही म्हणायचो. भगतसिंगांचे डायलॉग. कुणीही मराठा हटला नसता, हजारो कॅमेरे चालू होते, मराठ्यावर कोणी कारवाई करू शकलं नसतं. यश पदरात होतं. देवेंद्रजींना एकतर आरक्षणच द्यावं लागलं असतं, नाहीतर कारवाई होऊ शकल नसती. 2 दिवसात मराठ्यांचे हजारोंच्या संख्येनं लक्ष्म्या संपल्यावर मराठी यायला चालू होते. घाबरलं होतं सरकार. हो, मी सरकारमधला माणूस तिथं जवळ बघत होतो, तिथं आसपास फिरलेलं. पण आम्ही दम तोडल्यामुळं, आमच्या हातात कोणीतरी कागद सुपवल्यामुळं आम्ही माघारी आलो. आणि माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी खंत जी आहे ना मला, अरे माझ्या सामान्य मराठ्यांनी तो लढा जिंकला होता हो, जिंकला होता. काय सांगू तुम्हाला, त्याची कॉपी त्या आता त्या जंतर मंतरवर दिसली. गाड्यावर बसलेली पोलिसाच्या गाड्यावर असा बॅरिकेडवर बसलेली हे केलेली. मग माझं एक म्हणणं आहे की आजही मनोज जरांगे पाटलांनी कोर्स करेक्शन करून एकच मागणं ठेवून मुंबईकडे कूच केली की नाही, आमचा 4 दशकांचा लढा यशस्वी होऊ शकतोय. मला मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाविषयी काही शंका नाही आहे, पण त्यांना योग्य वेळेस टाईम आल्यानंतर कुणीतरी फसवायला असते, कुणीतरी मिसगाईड करायला असते, सरकारची माणसं कुणीतरी भीती घालायला असते, कुणीतरी चुकीची दिशा द्यायला असते. म्हणून माझी विनंती आहे की त्यांनी एकच गोष्ट ठरवावी आणि इथून मुंबईला निघावं. मला त्यांनी अपमान केला म्हणून वाईट नाही, त्यांनी कधी चुकीचं बोलले म्हणून वाईट वाटत नाही, कधीच वाईट वाटत नाही. पण माझ्या जातीवर हसणं जे लोक हसतात का नाही, काय मिळालं रे तुम्हाला, ह्याचं गोष्टीचं मला वाईट वाटतं. नाही, मग आता तुम्ही जसं उल्लेख केला आझाद मैदानाचा, परत एकदा आझाद मैदानाची 29 ऑगस्टला त्यांनी घोषणा केली होती. परत एकदा त्याच आझाद मैदानावर ओबीसी नेते लक्ष्मण आके असेल यांनी सुद्धा घोषणा केली, ससानेंनी वेगळी घोषणा केली. त्याच्यानंतर मग परत त्यांनी आता आंतरवालीमध्ये घोषणा केली. हे परत नेमकं ही जी बदलण्याची भूमिका आहे याकडे कसं बघता, कारण की ते आझाद मैदानात जाणार होते, मग आता आंतरवालीत बसणार आहे, नेमकं बसणार कुठे? हे बघा, एकदा काय झालं होतं, चंद्रकांत दादा पाटलांच्या घरावर आम्ही आंदोलन घेऊन गेलो होतो. ते मंत्री होते त्यावेळेस. दादांना आम्ही ओबीसीतनं आरक्षण मागणी केली आणि चंद्रकांत दादा म्हणले, तुला माहीत आहे का, जर आपण ओबीसीतलं म्हणलं तर का ओबीसी आणि मराठा दंगल होईल. म्हणजे आता जी होणार तशी, आता जसं टी व्हीत मिळत दाखवलेत का नाही, आझाद मैदानला मराठे पण येत ओबीसी पण येत, अशी उभी लढाई होईल समाजातमध्ये, महाराष्ट्रात असं होईल तसं होईल. हा पिक्चर आहे, हा काय नाही. मी दादाला त्यावेळी सांगितलं होतं, दादा म्हणलं लढायचं असेल का नाही, महाराष्ट्रात दंगली व्हायच्या असतील तर आत्तापर्यंत जर अभ्यास केला तर त्याच्यासाठी काही कारणं आहेत. हिंदू मुस्लिम दंगल होऊ शकते, बरोबर, 100% होऊ शकते, ते कारणं होते. आता ते सुद्धा कमी झालेलं आहे. पूर्वी आपल्या मराठवाडा नामांतराच्या प्रकरणाच्या वेळेस दलित आणि दलित येतात अशा पद्धतीची दंगल होऊ शकली होती, झाली होती. आज ही दलित मराठा होऊ शकण्याची शक्यता, दंगल होण्याची शक्यता, म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावानं मी केला किंवा बाबासाहेबांच्या नावानं मी केला, कुणीतरी भडकावलं आणि मारामारी केला, असं होण्याची शक्यता आहे. पण ओबीसी आणि मराठ्याची शक्यताच नाही आहे. दलित मराठ्याने सुद्धा तो विषय सोडला, आता सगळेच एकत्र आलेत. ते बाबासाहेब नामांतराच्या प्रकरणाचं दुःख म्हणजे जे काय असं अडचण ते सगळं विसरून आज मराठा आणि दलित एकत्र बसलेले आहेत. त्याचा काही विषय नाही. पण ओबीसी आणि मराठा तर होणं शक्यच नाही. गल्लीत घर आहेत, गावात एकत्र सोबत राहतोय, मंदिरात एका सोबत बसतोय, भजन एकत्र सोबत करतोय, सुताराचा कोणतरी पकवाज वाजवायला असतोय, मराठ्याचं कोणतरी गायन करायला असते, मग कोळ्याचं कोणतरी गायन करायला असते, कोणतरी मराठ्याचं टाळ वाजवायला असते. इथं बसून त्या आमच्या शाळेत आपण लेकरं एकत्र गेलेलं आहे, सोबत सगळे राहतोय ना. आपलं लग्न व्यवस्थित परिणाम म्हणजे वेगळेपण आहे ना, आपल्या चालीरीतीत वेगळेपण आहे. मग आपल्यात तर वाद होणं शक्य नाही, बरोबर दादा. आणि समजा लढाईच करायची झाली तर मराठे ही एका आईची लेकरं आहेत. आमच्या गावाकडं म्हण होती, लढाई झालं तर एका आईचे 5 पोरं जर असले का ना, अख्ख्या गावाला ताणून मारितात. का बरं? ती एका रक्ताचे असल्यामुळे त्यांना माहिती आहे की आपण काय लढायचं आणि काय नियोजन करायचं आणि कोणाचा हल्ला कधी निपटवायचा. ही सगळी जी बाकीचे आहेत का नाही गाववाली, तर ही एकत्र व्हायच्या आधी ह्याने धुराळा करून निघतात.
तसं आज जर बघायला गेलं तर वाघमारे लक्ष्मणवर नाराज, लक्ष्मण वाघमारेवर नाराज, त्याचं ह्या कोणत्या आमच्या ससाण्याचं वेगळंच गणित. हे एकत्र येण्यासाठी एका रक्ताचं लागणं असणं गरजेचं आहे आणि ते दुःख सगळ्यांचं समान असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, ते दुःख सगळ्यांचं समान ओबीसीमध्ये आहे अजिबात नाही आहे. कारण ओबीसीच्या बांधवांना सुद्धा माहीत आहे, आज ओबीसीत राहून धनगर समाज बांधव काय म्हणतात की आम्हाला एसटीचं आरक्षण मिळावं. का एसटी जाऊन तुम्ही अतिक्रमण करत नाही? लक्ष्मण हाकेने तो विशेष धनगर समाज सोडून दिला, आता ते ओबीसी मिळालाच पाहिजे. आमचं काय म्हणणं आहे, आमच्यात विषय नाही, पण आम्हाला मात्र विरोध करायचा आहे. बरं, माळी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये असं काय वेगळेपण आहे? उलट माळी समाजाकडं बागायती जमिनी होत्या, मराठ्याकडे तेच नव्हतं. तुकोबाराय म्हणायचे आमची माळीची जात शेती करू बागायत, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. तिथं सावताबाबा काय म्हणायचे, नाही सावताबाबांचं हे म्हणणं असं आमची माळीयाची जात शेती करू बागायत, म्हणजे बागायतदार शेतकरी. तुकोबाराय काय म्हणायचे, आम्ही बरे झाले देवा कुणबी केलो नाही तरी दंबेचे असतो मेलो, आहे का नाही? म्हणून तसं बघायला गेलं तर माळी आपल्यापेक्षा वर्चस्ववादी आहे शेतीच्या बाबतीत, जमिनीच्या बाबतीत, तरी तो आरक्षणात आहे आणि मराठा नाही. आज सोनार जमात सोनार समाज हा श्रीमंत आहे, तरी तो आरक्षणात आज मराठा नाही. बरं, सामाजिक मागासलेपणाचे तुम्ही प्रश्न करताय. आमच्या राजर्षी शाहू महाराजांना राज्याभिषेक नाकारला पंचगंगेवर, ह्याची भाषणं छगन भुजबळ सगळ्या महाराष्ट्रात ओरडू करायचे. आपण सगळ्या बहुजनांना शूद्र समजले जाते, आपल्या सगळ्या बहुजनांना शूद्र मराठ्यांना सुद्धा मराठ्यांच्या राजाचा राज्याभिषेक नाकारला. एकदा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा नाकारला होता. कोण नाकारला होता? इथल्या ब्राह्मणाने. बरोबर. म्हणून मराठ्यांनी ब्राह्मणाच्या लेकराला शिव्या द्याव्या, पिढ्यांना शिव्या द्याव्या म्हणून हे गणित. पण ज्यावेळेस आरक्षण द्यायची वेळ आली त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, मराठा समाज मागासलेला नाही, मराठा समाज मागासलेला कसा, असं कसं होते? कोणीतरी तुम्हाला एकट्यानं कमी लेखणं म्हणजेच मागासलेपण आहे. त्यातली एक अट ही सुद्धा आहे, शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागासला आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आयोग नेमून मागास ठरवलेला आहे. मग कुणी किती जरी बोंबललं एकट्यानं, म्हणजे लक्ष्मण हाकेनं बोंबला की बाबा नाही मराठ्याला मागास ठरवलेलाच नाही, मराठा समाज मागास कसा? अरे मागास ठरवलेला ना आयोग नेमून. इंदिरा साहनी जजमेंटनुसार व्यवस्था आहे देशात कमिशन नेमायचं आणि कमिशन नेमून सर्वेक्षण करायचं. 105व्या घटना दुरुस्तीनंतर सुद्धा राज्याला अधिकार आहेत एखादा समाज कुठला मागास आहे का नाही बघायसाठी. काय करा, डेडिकेशन कमिशन हे स्थापन करा आणि त्याचं सर्वेक्षण करून त्याचं मागासले आहे का नाही ठरवा. तसं सर्वेक्षण करून ठरवलं आहे. छगन भुजबळ साहेबांनी जरी उद्या म्हणले की मराठा समाज मागास नाही, अरे आयोगाचा रिपोर्ट आहे. कुणी म्हणाल की सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाला मागासले पण नाही म्हटलेलं होतं. सुप्रीम कोर्टामधली जी केस होती ती वेगळ्या गोष्टींसाठी होती. तुम्ही कधी पण त्या सदावर्तेची जी केस होती, आपण मराठा समाज हारलेली केस, त्याच्यामध्ये मराठा समाजाला 50% वर आरक्षण दिलेलं होतं म्हणून ते आरक्षण जाणारच होतं. मग ते 50% आत पाहिजे. हां, तुम्ही सामाजिक मागासले पण ठरवलं असलं तरी 50% वर दिलेलं असल्यामुळं तुम्ही ते आरक्षण जाणार होतं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस क्रिएट होऊ शकत नव्हत्या म्हणून ते आरक्षण जाणारच होतं. तसंच आता सुद्धा SC-BC नावचं जे आरक्षण आता ह्या 2024 ॲक्ट आहे हे सुद्धा आज ना उद्या जाणार आहे. पण ह्या आरक्षणानं EWS सारखं लाभाचं आरक्षण घालवून टाकलेलं आहे. माझं म्हणणं आहे की आता मनोज जरांगे पाटलांनी कोर्स करेक्शन करून थेट OBCतल्या आरक्षणाची मागणी करणं गरजेचं आहे. न्यायालयातून तसे संकेत आलेले आहेत, राज्य शासनाचे तसे संकेत दिसलेले आहेत. आता आपण एकच मागणी घ्यायची आणि मुंबईवर कूच करायची असं माझी त्यांना विनंती आहे. मग तुम्हाला काय वाटतं त्या हे जे आंदोलन चालू आहे लक्ष्मण हाकेचं, ससानेचं, त्यानंतर आपलं आंदोलन, तर मुंबईला जातील का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हाकेंच्या स्टेजवर तुम्ही जाणार होते तो काय किस्सा आहे? नाही, हाके यांनी काय झालं, मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन जाहीर केलं आणि त्यानंतर हाकेंनी सुरू केलं की बाबा मी 1 तारखेला असं असं करणार आहे, तसं करणार आहे, असं आहे तसं. मी म्हटलं आता मी सुद्धा OBC प्रमाणपत्रधारक आहे. आज घडीला मी कुणबी दाखले काढले आणि OBC झालो आहे. मी OBC आहे म्हणजे आता ऑफिशियली. उलट हाके NT आहेत. OBC जर OBC आरक्षणाचा जर आता जर राज्याचा विचार केला तर कुणबी दाखला घेऊन मी OBC आहे ना. मी तिथं स्टेजवर येईल, माझा अधिकार आहे तिथं सुद्धा यायचा, आणि तिथं बस उभा राहून सांगेन की अरे ते आमच्या मराठा बांधवांना आरक्षण देणं गरजेचं आहे. मराठा समाजाचं 23 मार्च 1994ला जे आमच्या हिश्श्याचं आरक्षण हिरावलं गेलेलं आहे की नाही, जे अतिरिक्त पद्धतीनं वर्ग करून ते सब क्लासिफिकेशन करून जे वाटलेलं आहे त्यात आमचा हिस्सा आहे बाबा. हो, आम्हाला ते आरक्षण दिलं पाहिजे. हे मी कुठं जाऊन सांगणार आहे? OBCच्या स्टेजवर.
ओबीसीच्या आमच्या लक्ष्मणरावच्या स्टेजवर जाऊन सांगायची माझी इच्छा आहे. त्यांनी त्याला होकार दिला. मी माझी इच्छा जाहीर केली आहे. त्यांनी तिथं होकार द्यायचं का नाही द्यायचं बघूया. आणि त्यांना असं आहे ना की अभ्यासाची खुमखुमी आहे, म्हणजे माझ्या पुढं कोण नाही आहे, तर आम्ही थोडंसं जाऊन बसू, त्यांच्यासोबत चर्चा करू. मी मराठ्यांची बाजू मांडतो, ती ओबीसीची बाजू मांडतील. त्यांनी त्यांचे प्रश्न उपस्थित करतील, मी आमचे प्रश्न उपस्थित करतो. त्यांनी केलेल्या प्रश्नाची उत्तरं आम्ही देतो, आहे का नाही. असं संवाद करू, होऊ द्या आझाद मैदानमध्ये. नाही, तुम्ही संवादाची भाषा केली, परंतु आता जसं तुम्ही आणि हाके यांची भेट झाली, त्यावरनं जे रान उठलं, त्याच्यानंतर वाघमारे यांची भेट झाली, ते बैठकीचं नेमकं काय घडलं होतं जे जरांगे पाटील एवढा आरोप करतायत तुमच्यावर? ते माझ्या नशिबाला हे एक असलं लागले, सहज झालेला इन्सिडेन्स होता. आमच्या पक्षातले एक धनगर समाजाचे नेते होते, त्यांनी हाके सरांना बोलवलं. बरं, माझा एक स्वभाव आहे, मी टी व्ही डिबेटवर असताना किंवा जाहीर ठिकाणी असताना मी माझ्या समाजाची बाजू मांडत असताना त्या समाजाच्या बाजूच्या बाबतीत 100% निष्ठेनं उभा आहे. लक्ष्मण हाके अनेक वेळा माझ्यासोबत टी व्ही डिबेटला थांबत नसायचे. योगेश केदार असेल तर मी नाही थांबणार असे त्यांनी अनेक संपादकांना बोललेत. मी असं ऐकलं, त्याला संपादकांचं म्हणणं खरं खोटं माहीत नाही, पण त्यांना माहीत आहे की हे आहे. आणि मी टोकाचा विरोध केलेला माणूस आहे लक्ष्मण हाकेंना. तरीसुद्धा आम्ही ज्यावेळेस समोरासमोर भेटतो त्यावेळेस लक्ष्मण हाकेसुद्धा मला नमस्कार करू शकतात, मी सुद्धा त्यांना नमस्कार करू शकतो. आमचा आक्षेप लक्ष्मण हाकेंचा आहे की त्यांनी मराठा समाजाला निजामी मराठा वगैरे म्हणत होते. मी त्यांना समजावून सांगितलं की लक्ष्मणराव, असं व्यक्तिगत इन्फॉर्मल बसल्यावर सुद्धा त्या दिवशी झालं, इन्सिडेन्स तो कोइन्सिडेन्स होता, तरी बसल्यावर मी काय म्हणलं की लक्ष्मणराव, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातला आहे आणि तुम्ही हा शब्द घेऊन फिरायला लागलेला आहे. एक लक्षात घ्या, तिथल्या मराठवाड्यातला जर मराठा निजामी असेल तर तिथला वंजारीसुद्धा निजामी राहणार, तिथला सुतारसुद्धा निजामी सुतार राहणार, तिथला धनगरसुद्धा निजामी धनगर राहणार, तिथला असे जी सगळ्या जाती आहेत त्याला निजामी म्हणावं लागेल, कारण निजामशहाचं ती टेरिटरी होती. करेक्ट. आणि ती टेरिटरी म्हणून तुम्ही नुसतं एकट्या मराठा जातीला म्हणणं शोभणार नाही, मराठा समाजाला ते आवडत नाही, हे तुमच्या भवितव्यासाठी चांगलं नाही. हे मी काय केलं, त्याचं समजावून सांगितलं. त्यांनी तो विषय हळूहळू बंद केलेला दिसतोय आता तर मी जेवढे काय प्रेस बघतो. मी म्हणत होतो की लक्ष्मण हाकेंनी एक मर्यादा आणि आमच्या जरांगे पाटलांनी सुद्धा अजून एक मर्यादा ठेवली पाहिजे की बाबा आपण भाषेचं एक स्तर ठेवणं गरजेचं आहे. लक्ष्मण हाके सुद्धा स्वतःला प्राध्यापक म्हणतात, पण शिवाय दिलेले आहेत त्यांनी, असं काय नाही. मी मी असान तसान म्हणून समाजाला आमच्या नीचा दाखवणं किंवा खाली दाखवणं, कमीपणा दाखवणं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. शिवी देणं हे सुद्धा चुकीचं आहे. तुम्ही जरांगे पाटलांच्या बाबतीत बोलत असताना शेवटी त्या माणसानं स्वतःला सिद्ध केलेलं आहे. म्हटलं मी, लाखो कोटीचा समाज एकत्र आणलं ही सुद्धा एक मोठी ताकद आहे ना. करेक्ट. तेवढी पुण्य आहे, समाजाचं तेवढं योगदान आहे, समाजाची तेवढी श्रद्धा आहे. पण तुम्ही त्यांच्या बाबतीत बोलत असताना एक मर्यादा तुम्ही पाळलं पाहिजे. चुकीच्या शब्दात तुम्ही नाही बोलायचं. त्यांनी नंतरचे 1-2 प्रेसमध्ये बघितलं तसं दिसलं, पण आता मला माहीत नाही परत काय काय झालं, कारण मी त्या फ्लोमध्ये राहिलो नाही, कारण लोकांनी टीका केली माझ्यावर. सोडा म्हणलं. माझं म्हणणं काय होतं, ओबीसीचे ही काही 4-2 लोक नेते, मराठ्यांचे काही 4-2 नेते, ह्यांनी एकमेकाला शिव्याबाणी देण्यापेक्षा मुद्द्यावर आपण कुठेतरी लढलं पाहिजे, नडलं पाहिजे, ही माझी भूमिका होती कोइन्सिडेन्समध्ये. म्हणजे चर्चेतनं मार्ग काढला पाहिजे. हा चर्चा भांडणाचा सुद्धा एक स्तर असला पाहिजे. आपण भांडायचं, मुद्द्यावर भांडायचं, बरोबर, ताकदीनं भांडायचं. तुम्ही असं वाटलं पाहिजे की आज शिवाय द्यायला अभ्यास करावा लागत नाही. हो, आज मला जर तुम्हाला शिवाय द्यायचे असले, मला काय अभ्यास करायची गरज आहे, लगेच शिवाय. पण मला जर तुमचा एखादा कायदेशीर मुद्दा खोडायचा असेल तर त्याला तयारी करावं लागेल. करेक्ट आहे. ते तयारी करून आपल्याला एकत्र येऊन लढणं, अभ्यास करून एकमेकाचं खोडणं हे अपेक्षित मला आहे. मी हाकेंचा तर काय, मी वैचारिक विरोधकच आहे. मी माझी आरक्षणाची बाजू काय सोडलेली नाही. मी म्हणतोय आज हे 50% जातच असावं. नाही, आता बोलता बोलता भाषेच्या स्तरावरनं आठवलं, नवनाथ वाघमारे यांना तुम्ही बऱ्याचदा वाचवलं सुद्धा आहे, मार खातानाही वाचवलेलं आहे. मग आता जो त्यांचा स्तर खाली ढसळलेला आहे त्यावर तुमचं काय मत आहे? नाही, तुम्हाला एक सांगू का, नवनाथ वाघमारे माफीचं लायक राहिला नाही माणूस. लय मोठी चूक केली नवनाथ वाघमारे. त्याला मराठ्यांची पोरं मारायला आल्यावर वाचवलेला मी होतो. त्यांना तिथं आम्ही समजवायचाही प्रयत्न केला होता. आणि असं नव्हतं की त्यांनी आधी बोलले त्याच्यात राग होता मराठ्यांचा, बाकीचं काही बोललं असेल, मलाही राग होता. नवनाथ वाघमारेंचा मला राग यायचा की त्यानं एकनाथ शिंदे साहेबांना काही बोलायचं, मनोज जरांगेंना काही बोलायचं,
मला राग होता, मराठा समाजाला काही बोलायचे, पण मी म्हणत होतो की हे मुद्दे आपण काय करायला पाहिजे, एकदा कन्व्हिन्स तरी करून बघू. मी त्या हिशोबाने होतो, एकदा आपण बोलून तरी बघू, न बोलता आपण पुढच्या माणसांशिवाय द्यायला तर आपण एकदा बोलून बघू. तसं त्या दिवशी इन्सिडेंट्स घडला आम्ही त्या दिवशी, आणि तो आमचा प्रयत्न होता. मी त्यांना भांडणातनं मारण्यातनं वाचवला आणि डायलॉग प्रस्थापित व्हावा, एका वाद होणं काय चांगलं नाही असं मला वाटायचं. पण त्यांनी वाहावं तेवढे गेलेले आहेत की त्याने आमच्या आया बहिणींवर ज्या पद्धतीनं बोलले ते आपल्या काय मनाला आवडलेलं नाही. मग ते शेवटी बघा, मराठ्यांना काय, आमचं स्त्रीधन सगळ्यात मोठं आहे, आमच्या स्त्री आमच्या माता मौल्या ज्या आहेत ना, हे सगळं स्त्रियांच्यावर बघा 2016च्या आसपास जे काही मोठे मोर्चे झाले, एक कोपर्डी प्रकरणामुळे झालेले आहेत. बरोबर, आमच्यासोबत किती खेटा तुम्ही, किती मारामाऱ्या करा, एखाद्या वेळेस मध्ये रे तू मूर्ख आहेस, आमचेच माणसं मोठे म्हणतील तू मूर्ख आहेस, हे मूर्ख आहेस म्हणतील माणसाचं झाल्यावर. पण ज्या वेळेला आमच्या माता मौल्याकडे जीभ वळल किंवा नजर वळल त्यावेळेस मात्र माफी नाही आहे. इतिहासात, मराठ्यांच्या इतिहासात ते नाही. अजूनही बघा, आंतरवलीच्या घटनेच्या आधी जरांगे पाटलांच्या अनेक मोर्चामध्ये थोडे लोक आले होते का, किंवा आलेच होते, पण आंतरवलीच्या नंतर मराठा समाज उसळून जो बाहेर पडला आहे त्याला सुद्धा कारण काय माहिती आहे का, त्या आंतरवलीच्या ज्या माता मौल्यांना जे लाठीचार्ज झाला ना, ते रक्त मराठ्यांना बघवलं नाही. आधी कोणाला माहित नव्हतं हे जरांगे पाटील नेता आहे का म्हणून, कोणाचं आंदोलन चाललंय माहित नव्हतं, ह्या आंदोलनात लाठीचार्ज झालाय, महिलांवर लाठीचार्ज झालाय, ही बघितल्या मराठा समाज हल्ला आणि आला. नंतर कळालं की मनोज जरांगे पाटील असे व्यक्ती आहेत. पण मराठा समाज उसळून बाहेर आला ना, त्या माता मौलीला लाठीचार्ज झाला. पण आज ज्या का पद्धतीनं ह्या वाघमाऱ्यानं जे बोललाय ना, त्याला लोक टपके टाकणार आणि मी त्या टपक्या टाकणाऱ्या माणसाची केस घेणार, मी लढणार, एवढं सांग. नाही, आता तर अनेक दावे येत आहेत, अनेक जण त्यांच्या घरी पण जात आहेत, काही 10 लाखाचं प्राईज पण ठेवलंय, कारण की ते म्हणतात की तुम्ही त्यांना मारून दाखवा, आम्ही तुम्हाला 10 लाख देतो, असेही काही व्हिडिओज येत आहेत समोर. ना आता हे होणं रोखणं शक्य नाही ना. तुम्ही आमच्या मुलींच्यावर आणि माता मुलींच्यावर सुरुवात केली, बोलली, तरी तुम्हाला आम्ही सांगतो, वाघमारेच्या मुलीच्या बाबतीत पोरांनी सुरू केलं होतं, पण आमच्यातल्या ज्येष्ठ माणसाने शक्य होईल तिथं सगळ्यांनी थांबवायचा प्रयत्न केला. अरे ती कुणाची का असताना लेख आहे, बरोबर नाही बोलायचं आपण. आमच्यासारख्या माणसाने पण काही ज्या आमच्या ओळखीचे आहेत त्यांना सांगायचा प्रयत्न केला, अरे ते आपली लेख बाई बापडे आहे, आपली सुद्धा लेख आहे, कोणी लेखीवर आपण नाही बोलायचं. हा संस्कार मराठा समाज जपतो. पण तुम्ही तुच्छतेनं जर आमच्या माता मौल्यावर लेखीवर जर बोलला, करेक्ट कार्यक्रम होणार आहे. आत्ता जस्ट आत्ता प्रेस पण झाली, तुम्ही एकनाथ शिंदेचे प्रवक्ते सुद्धा आहात, शिंदे सेनेचे प्रवक्ते आहात. जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदेंवर असा आरोप केला आहे की हे सर्व जे काही घडतंय किंवा आरक्षण जे थांबवण्यात येते त्याला एकनाथ शिंदे जबाबदार आहे. अनेकदा टीका सुद्धा झाली आहे तुमचे प्रवक्त्यांवर, म्हणजे संजय शिरसाटांवरही आरोप करण्यात आले. याकडे कसं बघता? नाही, मनोज जरांगे पाटलांचा हा जो काही टीका करण्याचा विषय आहे तो चुकीचा आहे. मनोज जरांगे पाटलांनी माहिती न घेता ह्या मधल्या काळात तरी आरोप केले. योगेश केदार म्हणजे तो प्रवक्ता पक्ष कार्यालयात बसून मराठा समाजाच्या विरोधात षड्यंत्र करायला लागला आहे, इथंपर्यंत जाऊन बोलण्यापर्यंत मनोज जरांगे पाटील गेले. आणि मी शिंदेसाहेबांच्या विरोधातच षड्यंत्र करायला इथंपर्यंत जाऊन बोलले माझे योगेश केदार करायला. ठीक आहे, माझ्याविषयी तुम्हाला काही द्वेष असेल किंवा माझ्याविषयी काहीतरी अडचण असेल तुम्हाला, पण एकनाथ शिंदे साहेबांचा काहीच संबंध नव्हता, काहीच संबंध नाही. अरे त्या माणसानं सगळ्याला अंगावर घेऊन सत्ता असताना लाखो कुणबी नोंदी मिळवून दिल्या. आज तुम्ही जे काय आपण जे मिरवतोय महाराष्ट्रामध्ये की एवढ्या लाख नोंदी आम्ही मिळवल्या, एवढं हे मिळवलं, ते कोण दिलं, कोणाची इच्छाशक्ती? ते एकनाथ शिंदे साहेबांच्या ना. मग त्यांना आज जाऊन आपण माहिती न घेता शिवाय दिले. आता इथं कुठल्या तरी त्या संस्थेत संभाजीनगरला बैठक झाली, तो बिचारा तायडे पाटील कोणतरी आहेत, तो शिवसेना पक्षातच नवीन. बरं, त्या माणसाला संस्था मिळून दिली, कोणी दिली? जरांगे पाटलांनी स्वतः. ते हसन मुश्रीफांना फोन लावलेत, मग 2, 3, 4 फोन लावले त्यांना संस्था देण्यासाठी जरांगे पाटलांनी. हे सुद्धा कामं पक्का करतात पाठीमागणं, म्हणजे आरक्षणाच्या व्यतिरिक्त. पण तो माणूस मला म्हणला की दादा आम्ही यांच्या पाटलाच्या विरोधात कसं षड्यंत्र करावं, सहज हॉल मागितला मराठा समाज लोकांनी बसायला. आणि अशा अनेक बैठका होत्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांच्या ह्याच्यात, त्यांनी मागितला ना आम्ही दिलो. मी तरी जरांगे पाटलाच्या विरोधात षड्यंत्र करण्यासारखा माणूस नाही, कारण मला त्यांनी एवढं दिलंय. शिंदे साहेबांचा तर लांब दूरपर्यंत संबंध होता. अरे योगेश केदारनं तिच्या आईला महाराष्ट्रात पिंजून सगळा काढलाय, सरकारमध्ये
शिंदे साहेबांचा पदाधिकारी असताना कार्यकर्ता असताना सुद्धा मी सरकारच्या दिलेल्या GRचा विरोध करतोय, केला मी विरोध. माझ्यावर कारवाई होईल का, मला बाजूला टाकलं जाईल का, मला बाहेर काढलं जाईल का पक्षातून, ह्याचा विचार केलेला माणूस नाही, तरी तुम्ही माझ्यावर शंका निर्माण करताय. इथं पर्यंत शंका की तुम्ही उदय सामंत साहेबाला डायरेक्ट फोन लावून सांगताय की तुमचा तो प्रवक्ता असा असं करायला लागलाय, तो असं केलाय. ही जाहीर तर वेगळा आहे. फोन तिकडं शिंदे साहेबाला बी काही लोकांचे गेले, त्यांनाही गेले की योगेश केदारला पक्षात ठेवूच नका, काढून टाका. काय त्याच्यामुळे असं झालं आणि मी शिवाय दिलो, जरांगे पाटलांनी शिवाय योगेश केदारमुळे दिले असं सुद्धा सांगायला चालू केलं लोकांनी. अरे आम्ही असं काय केलं? एकदा तुम्ही श्रेष्ठ आहे ना, ज्येष्ठ आहे ना, आम्हाला तुम्ही विचारा किंवा तू योगेश असा असं तिथं बसलास, काय विषय झाला? बरोबर आहे. आमचं चुकलं असं तर आम्ही नाकरकडून माफी मागितली असती, किंवा तुम्हाला चुकीचं वाटलं असं तरी तुम्ही जाहीर बोलणं गरजेचं होतं. एकदा विचारायला पाहिजे. मी चळवळीत काम केलेला माणूस आहे, स्वातंत्र्य सैनिकाच्या घराण्यात जन्मलेला कार्यकर्ता आहे. मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत राजकारणात फार काही मिळवलेलं नाही. मी समाजासाठी झटलोय, म्हणून तिथं सुद्धा एका वेगळ्याच नजरेतनं आपल्याकडे बघितलं जाते. आणि तुम्ही माझं राजकीय नुकसान करून काय मिळवणार आहे? काढलं पक्षातनं, काय मला फरक पडणार आहे? पुन्हा शून्यातनं पुनश्च एकदा हरिओम. पण हा जर लढाच सामान्य कुटुंबातल्या लेकरांसाठी असेल तर तुम्ही एका सामान्य कुटुंबातल्या लेकरांना धडपड सुरू केलेली असताना त्याला संपवायचा विचार काय करताय? बरं, त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, तुम्ही एवढं मला संपवायचा प्रयत्न केला, पण तुम्ही ज्यावेळेस महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या हितासाठी बैठक बोलवली त्यावेळेस योगेश केदार तिथं उपस्थित झाला, मनाचा मोठेपणा उपस्थित करून राहिला. लक्षात ठेवा. नाही, पण तुम्ही मला एक सांगा, तुम्ही म्हणतायत की जरांगे पाटील म्हणतायत, जरांगे पाटीलांनी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की तुम्ही पक्षात काढून टाका, पण एकीकडे तुम्हीच असं म्हणतायत की ते तुम्हाला ओळखतच नाही. मग ते जर तुम्हाला ओळखत नसेल तर तुमच्याबद्दल ते कशाला फोन करतील? आमची आता मला माहीत नाही, त्याने ओळख विसरले असतील कदाचित. आता लाखोंची संख्या जास्त वाढल्यामुळं त्या गर्दीत आम्ही त्यांच्या पुढं न केल्यामुळं आमचा तोटा झालेला असेल. त्याने ओळख विसरले असतील काही दिवसापासून. पण लॉकडाऊनमध्ये आम्ही सगळे लोक भेटायचो, झूम बैठकीवर भेटायचो. अच्छा. आमचे साताऱ्याचे एक विवेकानंद बाबर साहेब म्हणून होते. लॉकडाऊन पडला, एकमेकाला भेटणं अवघड झालं होतं, पण आम्ही जे काही ध्येयवादी काही लोक होतो त्यापैकी बाबर साहेबांनी म्हणणं होतं की आपण असंच रविवारचं संध्याकाळ वाया घालवण्यापेक्षा आपण आरक्षणावर चर्चा करू, पुढच्या ध्येय धोरणावर चर्चा करू, दिशांवर चर्चा करू. आम्ही दर रविवारी 9 वाजता रात्री आम्ही झूम बैठक घ्यायचो. बरोबर. तिथं कधी 10 माणसं असायची, कधी 60 माणसं असायची, कधी 100 माणसं असायचे. पण ह्याच्यामध्ये रेग्युलरली अटेंड करणारा माणूस मनोज जरांगे पाटील पण होता, वेळ काढून असायचे. त्यामुळे त्यांना मी माहिती आहे आणि मी काय मार्गदर्शन करावलं आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे हे सगळं त्यांना माहीत असायचं. त्यांनी एक कुठेतरी त्यांचं इथं भांबेरी काय आम्हाला गावाचं नाव पक्क येत नाही, तिथं एक आंदोलन पुकारलं होतं. त्या आंदोलनाला मी यावं म्हणून खूप आग्रह केला. मनोज जरांगे पाटलांनी फोन करून, मी त्यावेळेस मुंबईतच होतो, आणि मला त्यांनी ते हे पाठवलं होतं त्यांचं बॅकग्राऊंड. ओके. कशाचं आंदोलनाचं ते बॅकग्राऊंडचं आपलं हे असतं ना, बॅनर. मी तो बघितला आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं की पाटील, ह्या बॅनरवरती नुसतं मराठा आरक्षण लिहिलेलं दिसाले, ते काय आपल्याला पसंत नाही आहे. मराठ्यांना OBC मधून आरक्षण अशी भूमिका आपण घेऊ, ते लिहिला तरच मिळणार. ते म्हणलं नाही हो, इथं आमच्यात असं होईल तसं होईल, OBC मराठा होईल, अडचण होईल. मी म्हणलं तसं नाही होणार. अरे आमच्या कळंबमध्ये म्हणलं लाखोंचे मोर्चे निघालेत धाराशिव जिल्ह्यातल्या. त्या तुम्ही सुद्धा एका म्हणलं मोर्चात सहभागी झाला होता शिरूर कासारच्या. शिरूर कासारला सुद्धा हजारो लाखो लोक आले होते, त्यात आम्ही होतो सगळेजणच. तिथं सुद्धा OBC आरक्षणाची मागणी बॅनरवर ठेवली गेलेली होती आणि भूमपरांडामध्ये आमच्या परांड्यात सुद्धा झालेली होती. त्यामुळं OBC आरक्षण मागणी समाजानं स्वीकारलेली आहे. आता आपल्यासारख्या आंदोलकांनी काय केलं पाहिजे, ती मागणी आपल्या बॅनरवर ठेवूनच आपलं आंदोलन चालू केलं पाहिजे, ही माझी भूमिका होती. ते म्हणले नाही असं करू, मी आता छापलोय आणि तुमची मागणी आहे ते आपण काय करू, कलेक्टरला निवेदन जे द्यायचं आहे त्या निवेदनात देऊ. मी म्हणलं तसं नाही येणार. निवेदन कोण वाचले, किती लोक वाचतील? आपण जे आंदोलन करणार आहे त्याच्या मागचे जे फोटो फिरणार आहे, त्याचे जे काही व्हिडिओ होणार आहे, त्याचे जे काही बातम्या होणार आहेत, ह्याच्यातनं समाजावर जास्तीत जास्त बिंबणार आहे. आणि ते जर होणार नसेल तर मी तुमच्याकडे येणार नाही, मग आलोच नाही. म्हणजे आमचा परिचय होता. ज्यावेळेस लाठीचार्ज झाला मी येऊन बसायला चालू केलो इथं, तर मला त्या गर्दीत खाली आम्ही तर काय स्टेजवर आम्ही बसत नव्हतो, पण आम्ही मंडपात बसायचो.
50, 100 माणसं माझ्या सोबत कडला असं गोळका करून बसायचे, दादा हे आरक्षण कसं, तुम्ही हे सांगतो होता, ते सांगतो होता, आम्ही आरक्षण असं शिकलो, किंवा ही मांडणी, हा उद्देश, अजून काय दादा असं कसं सांगता येईल, कुणीतरी आम्हाला ओबीसीने असा प्रश्न केला आहे, त्याचं काय उत्तर असलं पाहिजे, ह्या सगळ्या चर्चा करून त्यांच्या समोरच बसायचं दररोज, म्हणजे मंडपात. पण फक्त मी स्टेजवर जास्त पुढं न केल्यामुळं कदाचित त्यांनी मला विसरलेले असतील, आणि ओळख विसरलेली असल्यामुळे आता कसं आहे, ते मोठे झालेले आहेत, नसेल ओळख राहिली, काय करावं, आपण छोटे माणसं आहे, आम्ही छोट्या पद्धतीनंच काम करतो. सुरुवातीपासून काही लोकांचे बैठका झालेल्या आहेत, योगेश केदारला थांबवलं पाहिजे, त्याला संधी नाही दिली पाहिजे म्हणून. अरे काय वाटोळं केलं आम्ही तुमचं? तुमच्या जरांगे पाटलाच्या जवळच्याच लोकांना मी नको होतो चळवळीतलं, समाजाला मी आवडायचो, माझी भाषणं ऐकायला मी जिथं उभा राहिलं तिथं लोक बसायचे येऊन, दादा आम्हाला आरक्षण सांगा. एकटा माणूस असलं तरी मी सांगायचो, पब्लिकमध्ये असलो तरी सांगायचो, जिथं मिळत जागा तिथं थांबायचो, पंक्ती वाढत सगळं करून आरक्षणापुरतं बोलायचो. मीडियावाले मला हुडकून येऊन बाईट द्यायचे. पण ह्या सगळ्या झाल्यामुळं काही लोक स्टेजवर मला भाषणाला बोलवायचे पाटील यायच्या आधी, ते काही लोकांना तिथेही रुचलं नाही. त्यांनी अशी पेरणी केली की योगेश केदारांना जरांगे पाटील नको आहेत. अनेकदा स्टेजच्या जवळ गेलेलं असताना मला बाहेर थांबवलं गेलं, अनेक उदाहरणं सांगतो, वाशीतलं सांगतो, बाकी सांगतो. आणि मी तिथून ठरवलं होतं की आता आपण जायचं ना. अनेकदा तिथं थांबवलं की नाही तुम्हाला वरून आदेश आलेला आहे की योगेश केदारांना इथं भाषण करायला द्यायचं नाही. कडे लोट होत असताना मी तरी सुद्धा होतो. पण काही काळानंतर मी असं ठरवलं की बाबा आता नाही, त्यांचं चांगलं सुरू आहे, जरांगे पाटलांचं सुरू आहे, योग्य पद्धतीनं लढा चालू आहे. मग मी घरी बसलो होतो निवांत, ह्या सगळ्यांना कंटाळून, ह्या सगळ्या राजकारण, मला समाज माझ्यासाठी प्रिय होता. मी काहीतरी रागावून काहीतरी बोलणं आणि लोकांमध्ये मतभेद निर्माण करणं हे माझ्यानं शक्य नव्हतं. मी निवांत होतो. नंतर मग पक्षात मला जावं लागलं. गेलो मी, मला विचारलं कुणीतरी, माझ्यासाठी कुणीतरी प्रयत्न केला, शिंदेसाहेबांसोबत बसवलं. शिंदेसाहेबांना पण मी माहीत होतो पूर्वीपासून, आणि मी पक्षात गेलो. तिथंही काम करायला तुम्ही अडथळे करता. बरं तिथंपासून सुरुवात तिथून जी झालेली आहे ते आता जरांगे पाटलाच्या बोलण्यापर्यंत झालेली आहे की योगेश केदार असं षडयंत्र करायला, म्हणजे माझ्याविषयी संशय निर्माण व्हावा, शिंदेसाहेबांच्या मनामध्ये माझ्याविषयी काहीतरी दुजाभाव, द्वेषभावना तयार व्हावी, किंवा आमच्या पक्षातल्या इतर सगळ्यांना वाटावं की आयला ह्या सगळ्या गोष्टीला भानगडीला कारण कोण आहे, योगेश केदार. कशाला ठेवताय त्याला? तुम्ही इतक्या लेवलला जाऊन जर माझ्याविषयी हे असेल, आणि तरीसुद्धा माझ्या समाजाच्या बांधवांनी आग्रह केला की तुम्ही काय करा, तिथं आंतरवलीला जावा, आंतरवलीत जाऊन तुम्ही तुमचे म्हणणं मांडा. मी गेलो, तिथं मांडलो, तिथं सुद्धा त्यांचं ते वेगळेपणा दिसला. ठीक आहे ना, पण मी पण असा हाडाचा कार्यकर्ता आहे, त्यांचा विरोध जब तक तोडेंगे नाही भाई साहब, तब तक छोडेंगे नाही. तुमचं म्हणणं बरोबर, मला हे नाही. पण विरोध का बरं आहे त्यांचा तुम्हाला एवढा? काय कारण माहित नाही. आता एक त्यांच्या जवळचा पत्रकार म्हणत होता, जरांगे पाटलांना तुम्ही म्हणजे सांगताय गोष्टी जे त्यांना मान्य नाही, तुम्ही कशाला आग्रह करता? बरोबर आहे ना. मग अरे मी म्हटलं पाटलांना मान्य नाही आणि समाजाचं हिताचं पण बघितलं पाहिजे की नाही. जरांगे पाटलांना आवडतच नाही म्हणून मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मागायचं नाही का? जरांगे पाटील त्यांच्या जवळ जे काय कोणी सांगितले असतील, मोठे नेते आहेत ना, जे कुणबी नोंदी नाहीत अशा मराठ्यांना आरक्षणच द्यायचं नाही का? मग ह्या हैदराबाद घ्यायचे, ह्या जे आर ह्यानं कॅन्सल केला, त्यानं कॅन्सल केला, त्याला बघतो, ह्याला बघ, ह्यातनं मराठ्यांचं कल्याण नाही साहेब हो. मनोज जरांगे पाटलांना आवडो किंवा ना आवडो, त्यांनी काय केलं पाहिजे, मराठ्यांच्या हिताची एकच लाईन घेऊन केलं पाहिजे, हा दशकांचा लढा संपल. कोणती लाईन आहे? मराठा समाजाचा समावेश 50% आत ओबीसीत आरक्षण, किंवा मराठा शब्द ओबीसीच्या यादीत ॲडिशन करणे. बास, एक केलं का सगळं होतंय. कुठं दाखले घोळकायची गरज नाही, कुठं कोणाच्या हातापाया पडायची गरज नाही. जसं माळ्याला सहज मिळते तसं मराठ्याला मिळेल. पण एवढं करण्यासाठी मला एक गोष्टीचं उत्तर द्या. अनेक ओबीसीचे नेते आमच्याकडे येऊन गेले. ओबीसीचं म्हणणं आहे की सर्वात जास्त महाराष्ट्रात ओबीसी समाज आहे, मराठ्यांपेक्षाही जास्त आहे. मग ओबीसीचं सर्वेक्षण होणं गरजेचं आहे का नाही? मला एक सांगा. त्यानुसारच कळलं ना की मराठा समाज किती आहे, ओबीसी समाज किती आहे, आणि त्यानंतर तुम्ही 50%च्या आत मागणी करताय तर तो समाज बसेल का हेही बघणं गरजेचं आहे. नाही बघा, तुम्हाला सांगू का, महाराष्ट्रात ओबीसी समाजाच्या जातींची संख्या मोठी आहे, पण तेवढा समाज तिथे सापडणार नाही. आज तुम्ही जर गावगाड्यात गेला, गाव हे महाराष्ट्रच बनला आहे गावखेड्यातनं, शहरात गावखेड्यातलेच लोक जाऊन बसलेले आहेत. गावात तुम्हाला SCच्या आणि STच्या जाती सोडल्या, दलित समाज बांधवातल्या वेगवेगळ्या
त्या जाती सोडल्या तर ओबीसीच्या किती जाती सापडतील हो? धनगर सापडल, सुतार सापडल, कुंभार सापडल, हे का नाही, लोहार सापडल, नाभिक सापडल, उत्तरकरी सापडतील. अशा किती जरी आपण अभ्यास केला, आमच्यासारख्याने बघितलं फार फार तर 50-60. बरं, ह्यातले जर मेजर माळी, तेली, धनगर, वंजारी ह्या जर जाती आपण सोडल्या, ह्याची संख्या मोठी आहे, तर बाकीच्या जाती छोटे छोटे जाती आहे. ह्यांची संख्याच भरू शकत नाही हो. माप तुम्ही 350 घाला माप तिथे जाते, पण तेवढे लोक आणून कुठे उभा करायचे? मराठा समाज एकच जात जर उभा केली तर यांच्या सगळ्यापेक्षा पारडं जडच आहे. मग त्यासाठी उपवर्गीकरांचं एक नवीन नाटक. मग त्याचं एक नाही उपवर्गीकरण नाटक नाही, म्हणजे आधी काय आहे विषय की जातीचं म्हणजे जातीनिहाय जनगणना तुम्हाला विचारायचा होता, पण शासनाने त्याची योग्य दखल घेतलेली आहे. कशी घेतलेली आहे? अमुक म्हणजे हा व्यक्ती त्याची जात, हा व्यक्ती त्याची जात आहे की नाही, त्याची आता सध्या तर आयडेंटिफाय आहे ना, बरोबर, की ओबीसीत कुठली जात आहे, एससीत कुठली जात आहे, एसटीत कुठली जात आहे, ही सगळं ज्ञात आहे. जर ओबीसीची संख्याच काढायची असेल तर त्या ओबीसी जाती असलेले जे आकडे आहेत ते नुसतं एक बटन मारलं, त्याचं कॅल्क्युलेशन केलं तरी किती संख्या निघणार आहे महाराष्ट्रात ना. येणार काळात ओबीसीची संख्या स्वतः दिसणार आहे. म्हणून जाती निहाय शब्द देण्यापेक्षा जाती मोजल्यात चालल्यात, ते व्यक्तीची जातच मेन्शन होणार आहे रकान्यात, पुढच्या रकान्यात. माझं योगेश केदार, जात मराठा कुणबी असं मेन्शन होणार आहे. त्यामुळे वेगळं काहीतरी मागण्याच्या भानगडीत ह्या ओबीसी नव्हत्याने पडू नये. दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी ह्या दोन जाती एकत्र केल्या तरच 50-60% जाईल. मराठा जर बाजूला ठेवला तर 30-32% जास्त ओबीसी होऊ शकत नाही या राज्यात. आतापर्यंतचे अनेक सॅम्पल सर्वे ऑफ इंडियाचे, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफ इंडियाचे रेकॉर्ड्स आहेत, आकडेवारी आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाची आकडेवारी आहे, ते 33%, 34%च्या पुढे त्यांनी कधीच दाखवलेलं नाही. आत्ता बांटिया कमिशन नेमला होता विकास गवळी केसनंतर, त्यांनी सुद्धा आम्ही लय बोंबाबोंब केली होती की ओबीसी या राज्यात 28%पेक्षा नाहीत आमचं म्हणणं होतं, 32%पेक्षा असं म्हणायचो आम्ही. पण भुजबळ साहेबांनी इंटरफेअर करून बांटिया कमिशनच्या रिपोर्टमध्ये आकडेवारी वाढवून घ्यायला लावली. ती वाढवून घेतली तरी किती घेतली? 37% केली. म्हणजे आज ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सगळ्या जाती मिळून 35, 36, 37%पेक्षा जास्त, 37%पेक्षा जास्त अजिबात नाहीत. आणि जर तुम्ही 37% किंवा 38%च आहे तर तुम्हाला तुमच्या संख्येच्या निम्मच आरक्षण दिलं जाईल. लक्षात घ्या. 38चे नियम किती होते? 19. सगळ्या ओबीसी जाऊन व्हीजे एनटी सगळं मिळून सगळ्यांना 19%च आजच्या घडीला सुद्धा, म्हणजे कुणबी काही लोकांनी घेतलेलं असेल हे मिळून 19% आरक्षण. 30 मधून 19 वजा केले तर आज हे 11% उरते. मराठ्यांचा हिस्सा आज ही 10-11% ओबीसीच्या आरक्षणात आहेच, तेच आम्हाला मिळवायचं आहे. नाही मग आता तर ईडब्ल्यूएस आहे, एससीबीसी आहे, परत ओबीसी होत आहे, तर याच्यातनं नेमकं कोणत्या आरक्षणातनं खऱ्या तर मराठ्यांना फायदा होईल? नाही, आत्ता काय झाले, एससीबीसी ॲक्ट लागू झाल्यापासून महाराष्ट्र टेरिटरीमध्ये ईडब्ल्यूएस गेलेला आहे. बरोबर. सध्या मराठा समाजाला एससीबीसी, ज्याच्या कुणबी नोंदी आहेत त्याला ओबीसी. तो काय आजचा प्रकार नाही ना, कुणबी आहेत त्याला ओबीसीच मिळणारच आहे. पण आपण जर का अनेक परीक्षांचे निकाल जर बघितले, एमपीएससी असो यूपीएससी असो, तर ईडब्ल्यूएसचा कट ऑफ हा ओबीसी पेक्षाही अनेकदा कमी आहे. मग यामुळे मराठा समाजाचं नुकसान झालं असं वाटत नाही का? नाही, बऱ्याच लोकांना तसं वाटतंयच ना नुकसान झालं. आमचं म्हणणं तेच होतं. आमचं म्हणणं होतं की आपला लढा 2 स्तरावर असायला पाहिजे. जर आपण एससीबीसी ॲक्ट ज्यावेळेस तयारी चालू होती, मी विधान भवनाच्या बाहेर उभा राहून सुद्धा बाईट दिलेले आहेत. मी इकडे ह्या लोकांना हात ओरडून पाया पडून काही लोकांना विद्वानांना सांगायचा प्रयत्न केला की एससीबीसी ॲक्ट आपण नको स्वीकारायला. ईडब्ल्यूएस आहे ना, आता 10% आहे म्हणलं तर ईडब्ल्यूएस आता आहे, हे आहे हातातलं सध्या. पण आपलं ध्येय कशातलं आहे? ओबीसीतलं आहे. मग ईडब्ल्यूएस सोडून एससीबीसी घ्यायचं कारण नाही आहे, एससीबीसी नाकारायचं, आपण ओबीसीच म्हणत बसायचं. तो लढा जरी थोडे दिवस चालला तरी चालेल, पण ती खरी मागणी असली पाहिजे होती. आम्ही काय झालं, ईडब्ल्यूएस बी सोडला, एससीबीसी घेतला आणि ओबीसीसाठीचा विषय सुरू झाला. ह्याच्यामुळे पेच वाढला आहे, लक्षात ठेवा. पण तो पेच सुटायची परिस्थिती आलेली आहे आता सध्या. अहो, ह्या मुंबई हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती घुगे साहेब होते, प्रभारी न्यायमूर्ती होते, प्रभारी चीफ जस्टिस होते. ते वंजारी समाजातले, पण मराठा आरक्षणाची केस त्यांच्यासमोर सुरू होती. आता ते कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले. पण त्या केसमध्ये ह्या न्यायमूर्ती घुगे साहेबांनी प्रश्न केला ना, जर तुम्ही मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक ठरवलेला आहे, मागास ठरवलेला आहे, तर मग तुम्ही ह्या समाजाला ओबीसीच्या यादीत का घालत नाही?
मग तुम्ही SC STचं उपवर्गीकरणाची चर्चा सुरू आहे, ती प्रक्रिया सुरू आहे, OBC मध्ये उपवर्गीकरण का होणार नाही असा प्रश्न कोण केलाय? घुगे सरांनी. जे वंजारी आहेत, ह्या वंजारी असलेल्या न्यायमूर्तीला असं वाटलं की अरे हा मागास ठरवला गेलेला आहे तर यांना OBC आरक्षण घातलं पाहिजे. बरं, त्याचा उत्तर सुद्धा आपल्या ॲडव्होकेट जनरलने दिलेला आहे की उपवर्गीकरण करून देता येऊ शकते मराठा समाजाला आरक्षण. इतकं चांगलं होत आहे, आम्ही भांडणं कशात करालोय? वंजाऱ्याचे मराठ्याला विरोध करायला. अरे न्यायमूर्ती, न्याय देवतेत जाग्यात बसलेले एका वंजारी म्हणतो हे खरं आहे का नाही हे दिलं पाहिजे. ह्या गोष्टी महाराष्ट्रासमोर उघडणं नको करायला, त्या आम्ही करणार आहे. मग वाद का होता? जातीवाद मिटला पाहिजे. मराठ्यांचा हिस्सा OBCतच आहे. मराठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासच आहेत. काही लोक विरोध करायला लागलेले आहेत, लक्षात घ्या. काही लोक भ्रम पसरावे लागलेले आहेत की आमचं राजकारणातलं आरक्षण जाईल आणि यातलं आरक्षण जाईल. पण जी न्याय देवता होती का नाही, ते त्या जातीला सुद्धा माझा सलाम आहे. त्यांनी त्यांच्या जातीचं नाव लौकिक केलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यांनी राजकीय विचार केलेला नाही किंवा राजकीय इतर लोक केले नाहीत. अरे वंजारी समाजाला मी जरी असलो, हे लोक एकमेकांचा संघर्ष जरी बीडमध्ये सुरू असताना माहीत नसणार काय? न्यायमूर्ती काय बाहेरच्या जगात आलेले असतात का? आपल्या जातीसाठी काय चाललंय हे सगळं दिसत असणार ना. तरी सुद्धा न्यायमूर्तीनं, त्या न्यायदेवतेनं जसं न्याय करायचा प्रयत्न केला, हा सुद्धा विषय महाराष्ट्रासमोर आणला. तरी सुद्धा हे जे काय जातीवाद वाढवायचा प्रयत्न काही लोक जाणीवपूर्वक करायचं का नाही, त्याला टाच बसेल. आणि ह्यातून आम्हाला मराठ्यांना आणि OBCना एकत्र बसून OBCतला हा जो तिढा चालू झालेला आहे, आरक्षणाचा तिढा सोडवता येईल असं मला आशावाद वाटतं. बरं, जाता जाता जरांगे पाटलांना काय संदेश असेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांनी कोणत्या मुद्द्यावर लढाई केली पाहिजे? नाही, मनोज जरांगे पाटलांनी आता आंतरवलीत आरक्षणाला आंदोलनाला बसण्यापेक्षा, जसं ते जेनजी तिथं ह्याच्यात जाऊन बसले होते, कशात, दिल्लीत जंतर मंतरवर, तसं मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच गाठायला पाहिजे, हे माझं मत आहे. पण समजा 29 तारखेला आपल्याला मुंबईच गाठायचं नसलं का नाही, किंवा तयारी मागं पुढं चालत निघू सोबत, महात्मा गांधी की दांडी यात्रा काढू, मुंबईपर्यंत चालत जाऊ, आपण मांडणी करत जाऊ, जितके लोक येतील तितके घेऊन जाऊ सोबत. पण महिना दीड महिना अजून सरकारला न्याय ते विषय करायला मिळेल. आपण राज्यामध्ये ही मांडणी सुंदर पद्धतीनं करू, सगळ्याला समावेशन करणारी, सगळ्याला समजून सांगणारी मांडणी करत जाऊ, गावोगाव आपण सगळ्याला समजवत जाऊ, एक नवा आदर्श सगळ्याच्या समोर ठेवू आणि तिथं जाईपर्यंत आपण आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला असणार आहे, माझा हा विश्वास आहे. फक्त मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा हा प्लॅन, सगळ्या गोष्टी हे कॅमेऱ्याच्या समोरच बोलावं आणि ते कॅमेऱ्याच्या समोर बसताना सुद्धा नीट ऐकून घ्यावं. तुम्हाला बंद दाराड करायचं नाही का नाही, कॅमेऱ्याच्या समोर सुद्धा नीट ऐकून घ्यावं. मला हे नको, मला ते नको, तुम्ही असं सांगा, असं चालणार ना, तुम्ही ऐकून घ्याला, मी सांगू शकलो. तसं मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा समजून घ्यावं, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. निश्चितच, खरं तर खूप मोठी चर्चा होती. अनेक प्रश्नांची उत्तरं, तुम्ही जे प्रश्न विचारले होते त्याच प्रश्नांची उत्तरं, आणि महाराष्ट्रात ज्या काही चर्चा चालू होत्या, आरक्षणाचे जे काही प्रश्न होते आणि जरांगे पाटील यांच्या बैठकीत नेमकं काय झालं, आणि खरंच जरांगे पाटील योगेश केदारना ओळखतात का, किंवा काय जे किस्सा होता, ते तुमचे जे प्रश्न होते त्याच प्रश्नांची उत्तरं आज आपल्यासोबत योगेश केदार होते आणि त्यांच्याकडनं आपणही जाणून घेतलेलं आहे. खरं तर अमूल्य वेळ दिला आणि तुमचे खरं तर आभार, आणि सर्व प्रश्नांची चर्चा करून घेतली त्याबद्दलही धन्यवाद. धन्यवाद. आपण बोलवलात. तुमचे चॅनल असंच सबस्क्राईब वाढत जावं, तुमचं यशाकडे जावं आणि चांगले चांगले मुद्दे तुम्ही अभ्यासपूर्ण महाराष्ट्रासमोर आणावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जे तुम्ही करताय हे पुढेही करत राहावं असं शुभेच्छा देतो आणि सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.